नमस्कार. मी राजसनगरचा सभासद असून राजसनगरमध्ये एकूण 689 घरं आहेत. तरी देखील तिथं काही सुविधा नाहीत. 30 वर्षापासून एकच चेअरमन आहे आणि तो निवडणुकीमध्ये येणकेन मार्गाने तो लोकांना भुरळ पाडतो आणि अनेक बेकायदेशीर कारभार करतो तिथं. त्याविषयी आम्ही 10 वर्षापासून झगडत आहोत. अनेक अर्ज केलेले आहेत कलेक्टर साहेबांना, आयुक्त साहेबांना, सगळ्यांना. तिथं गुडेवर साहेब असताना 51 मंगल कार्यालय बेकायदेशीर होते असं पेपरला वर्तमानपत्रामध्ये आलेलं आहे. तेव्हापासून कारवाई हे करत नाहीत. काहीतरी त्याच्याकडून उत्तरं घेतात आणि शासकीय ऑडिटर झालेलं आहे. शासकीय ऑडिटरनी ह्यांच्याकडून माहिती घेऊन सगळं त्याच्यावर दोषारोप ठेवले आहेत. जवळजवळ 7 ठिकाणी या माणसावर फौजदारी गुन्हे दाखल करा असं आणलेलं आहे. परंतु शहर DDR मॅडम ते जॉईंटकडं अपील केल्यामुळं ते तसंच आहे. सध्या अजून काही कारवाई होत नाही. आणि इकडं महापालिकेत अनेक मी चक्रा टाकल्या. माझं वय वर्ष 73 आहे आणि मी जवळजवळ 8 महिने जुलैपासून मी ऑडिटचा रिपोर्ट आल्यानंतर इथं लोकशाही दिनामध्ये मी ऑडिट रिपोर्ट दाखल केलेला आहे. यांच्या मागं राहिलेलं आहे. थातूर मातूर काहीतरी उत्तर देतात. 4 लोकांच्या बदल्या झाल्यात आत्तापर्यंत या प्रकरणामध्ये. पण एकही जण त्याचीच बाजू घेतात सगळे. आणि खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं काय होईना. खरं काही निघेना आणि खरे बाजू असल्यामुळं हे बाकीचे लोक येणकेन मार्गाने आम्हाला ते दाद देत नाहीत. मग आयुक्त साहेबाला गेल्यानंतर त्यांना भेटा, ह्यांना भेटा सांगतात. माझं म्हणणं ऐकून घेत नाहीत, माहिती ऐकून घेत नाहीत. विरोधकाचे चुकीचं सगळं ऐकतात आणि त्याप्रमाणे त्याला प्रोत्साहन देत आहेत. त्यामुळं तो फक्त जागा विकणे, जादा पैसे घेणे आणि मंगल कार्यालय चालवणे, सभासदा व्यतिरिक्त बाहेरच्या लोकांना 50-50, 80-80 हजार घेऊन मंगल कार्यालय चालू आहे. जवळजवळ 8 वर्षापर्यंत मंगल कार्यालय चालू आहे बेकायदेशीररित्या. आणि सांगतो उत्तर काय देतं आहे तिथं त्याचं सभासद रद्द केलं आहे मी. त्याला कुठं जाताच येत नाही. तो एकटाच तक्रार करतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही सभासदाच्या लोकांनाच फक्त घेतो, सभासदाच्या लोकांसाठी कार्यक्रम घेतो इथं असं म्हणतो. परंतु तिथं असं नाही आहे. वस्तुस्थिती बघा, चौकशी करा असं म्हटल्यानंतर देखील तिथं रेस्ट हाऊस बांधलेलं आहे लग्न कार्यालयाच्या लोकांसाठी. शाळेसाठी जे 4 गोडाऊन खोले आहेत तिथं परत पक्क्या स्वरूपामध्ये रेस्ट हाऊस बांधलेलं आहे. लोकांकडून सभासद लग्नाला जे येतात त्यांच्याकडून पैसे घेऊन तिथं ते रेस्ट हाऊस दिलं जातं. आणि मंगल कार्यालय देखील 80,000, 1 लाख असे जवळजवळ बऱ्याच दिवसापासून फक्त व्यवहार चालू आहे तिथं. कायदेशीर व्यवहार चालू आहे. त्यामुळं मी अनेक वेळा चक्रा टाकले तिथं. माझं काय कोणी दाद देत नाहीत. त्यामुळं योग्य ते या माणसावर कारवाई व्हायलाच पाहिजे. चुकीची कामं जे केले आहेत त्यांच्याविरुद्ध कारवाई व्हायला पाहिजे. आणि मी 26 जानेवारीला उपोषणाला बसलो होतो. उपोषणाला बसल्यानंतर त्यांनी उत्तर दिले आहेत, मला आश्वासन दिले आहेत, लेटर आहे माझ्याकडं आणि उठवलेले आहेत. तरी देखील कारवाई करायला तयार नाही.